लिस्ट में आ रहे हैं नई साल 2025 की शुरुआत। लेकिन देखते हैं यहाँ से ये बड़ा दिलचस्प मुकाबला बन गया है। तो चलिए तौसीफ भाई पटेल देखिए जिनका सम्मान किया जा रहा है यहाँ से साल फूलों की गुलदस्ता के साथ है। कौन भूल सकता है जिनका टूर्नामेंट एमएलए ट्रॉफी ओए में जब खेला जाता था के 8:30 बजे पहली गेंद गिरती थी। स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी के बाद उस टूर्नामेंट का जिक्र होता था जहां पर 4 व्हीलर्स उस टूर्नामेंट में। मुझे लगता है तौसीफ भाई का ध्यान इंतकाल के बाद है वो टूर्नामेंट रुका है। शायद आने वाला वक्त में फिर से वो टूर्नामेंट का इंतजार रहेगा। चलेंगे के पास। थँक्यू सो मच बाबूशाजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा आयोजित स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामसंबंध चषक 2024 या पर्वामध्ये बी पोल मधील आपण हा सामना पाहतोय। द्वितीय फेरीमधील पहिला संग्राम 11 नितलस विरुद्ध अंश 11 खेळणे या दोन संघांदरम्यान 39 चा टार्गेट आहे। पहिल्या बॉलवरती विकेट। पहा जिथे एंट्रन्स आहे या क्रीडांगणाचा तिथे कोणी आपल्या गाड्या पार्क करू नका। टँकर तिथे वारंवार येतोय आणि त्या टँकरची ती जागा आहे तिथे कोणी आपल्या गाड्या पार्क करू नका प्लीज। आम्ही प्रत्येक 15 मिनिटांनंतर तुम्हाला सूचना करतोय, त्या सूचनांचं पालन करा प्लीज। विकेट पहिली पडली जिथे अक्षय माई बाद झालेला आहे। साजेश माई मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच नॉन स्ट्रायकिंग एंडला तर तिसऱ्या क्रमांकावरती क्षितिज माई जेन्युइन ऑलराउंडर आहे। ओहो राईज झाला बॉल, दोन्ही बाजूला उभरते सितारेत। क्षितिज माई आपण पाहतो अंश 11 खेळण्याचा, तर दुसऱ्या बाजूला अतुल काठे नितलसचा। इंटरेस्टिंग बॅटल आहे, मजा येईल मॅच मध्ये। 39 ला चेस करतात अंश 11 खेळणे, तर त्यांच्या समोर असे एक बॉलिंग युनिट आहे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या गोलंदाजीची ताकद दाखवलेली आहे। अतुल काठे, ओहो नजर हटते, आय कॉन्टॅक्ट कुठेतरी तुटतोय। क्षितिज माईला आपण स्ट्रायकिंग एंडला बघितलं तर बॉल वेगवान आहे, बॅट तितक्याच वेगाने फिरते, पण दोन्ही चेंडू त्याला बीट करून मागे गेले आहेत विकेट कीपर दिनेश कडे। पहिल्या बॉल वरती यॉर्कर आला, खोलात होता तेव्हा विकेट आली अक्षय माईची। त्यानंतर क्षितिज आलाय, त्याच्या विरुद्ध 2 डॉट बॉल आलेले आहेत। अतुल काठे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय। रनवे मध्ये अडथळा, पुन्हा तो आपल्या बॉलिंग मार्क वरती। 39 च्या चेस मध्ये पहिल्या 3 वरती खातं उघडणे बॅटिंग करणाऱ्या संघाचं अंश 11 खेळण्याचं। एच आहे, या वेळेला चुकी झाली आहे। दिनेशच्या हाताला बॉल लागलाय प्रमोदला, त्यानंतर तो कव्हर करता आला नाही। डीप थर्ड मॅनला चौकार। काही सेकंदासाठी असं वाटलं की बाद होतोय की काय क्षितिज माई, मात्र प्रमोद पावशे जर तिथे उभा असता तर त्याला कॅच मिळाली असती। तो अगोदर बॅकिंगला गेला विकेट कीपरचा, त्यामुळे दोघांनाही तो चेंडू पकडता आला नाही। 4 धावा धावफलकावरती। ओ इथे पडला बरोबर वळण घेतले बॉलने, फार चांगली बॉलिंग करतोय। टेनिस बॉल हा सीम पोझिशनला टाकल्यानंतर तुम्हाला तो वळण घेत नाही, तो स्विंग होत नाही, तो तुम्हाला वळवावा लागतो। तुम्हाला रिलीज करत असताना बोट फिरवावी लागतात, इतक्या वेगाने टाकतोय आणि वेगासोबत बोट देखील फिरवतोय गोलंदाज अतुल काठे। एक चौकार आलेला आहे, पण आपण पाहतोय तर पहिल्या 5 बॉल मध्ये 1 विकेट आणि फक्त 4 धावा आहेत। खोलात आलाय, ड्राइव्ह करतोय समोर, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत। फंबल त्याच्याकडून थांबला, थोडा चेंडूला येऊ दिलं, ती वाट पाहिली आणि त्या वेळेमध्ये 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या। षटक पहिलं संपन्न, धावा धावफलकावरती 6 विकेट पडली। एक बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अंश 11 खेळण्याला टार्गेट 39 म्हणजे 18 बॉल आणि अजून 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या।
सो 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळणेला. आता खऱ्या अर्थाने या मॅचला सुरुवात होईल. श्रीमान बाली शेख यांना विनंती असेल आपण या मंचावरती. तेजस्वी डोंगरे आपले परम मित्र आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. बाली शेख यांना विनंती या आपण मंचावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंश 11 खेळण्याचा साजेश माई स्ट्रायकिंग एंडला आहे. आक्रमक शैलीचा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने नेहमीच फलंदाजांना शांत ठेवणारा प्रमोद पावशे आज साजेश माईला शांत करेल की साजेश आपली आक्रमकता सिद्ध करेल. फुल टॉस खराब चेंडूचा योग्य समाचार. डीप स्क्वेअर लेगला भव्य षटकार. अटॅकिंग बॅटिंग करत असताना साजेश माळीने पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. धावसंख्या धावफलकावरती 12च्या धावा थांबल्या होत्या. त्या धावसंख्येला चालना उभारी देणारा षटकार. फुल टॉस आहे पुन्हा. यावेळेला गॅप शोधली पण फिल्डरने ती कव्हर केली. सेकंडचा कॉल आहे. मी नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचं कौतुक करेन ज्या वेगाने धावलाय क्षितिज माळी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोमोझॉन 14. 14 धावा धावफलकावरती. 16 चेंडू मध्ये 25 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळणेला. पावशे फुल टॉस आहे. ड्राइव्ह केला मिड विकेटला. फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती कव्हर केलाय. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आला. रनआउटची संधी आहे. पाहूयात अंपायर्स कडे आपण. स्पष्टपणे इथे त्यांचा नकार आहे. नॉट आउट. बॅट्समन सेफ. धावा पुन्हा 2 मिळतात. 2 धावसंख्या आपण पाहतोय पुढे चाललेली ती 17. तिसऱ्या पंचांकडे आपण आता जाऊयात. टेक्नॉलॉजीचा फायदा आपण घेऊयात बिकॉज कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको त्यामुळे आपण पाहणार आहोत. सो थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला. बॅट्समन सेफ. नॉट आउट. काय वेगाने धावला. जीवाच्या आकांताने धावला होता तो साजेश माळी. धावा झालेल्या 17. 15 बॉल 23. अंपायर कॉन्फिडंट होते स्क्वेअर लेगचे. मॅनेजमेंट टीम मला सांगते की ते दुबई रिटर्न आहेत. 15 बॉल 23. पावशे फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर पोहोचला का. चुकी झाली. दोघंही पोहोचू शकत होते. दोघांचंही कॉर्डिनेशन नव्हतं. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ आलाय साजेश माळीचा. षटकार करूयात. चेक करूयात आपण. षटकार आहे. मॅनेजमेंट टीमने सांगितलेलं आहे. येस कॅमेरा वरती आहे. त्या पडद्याच्या आड बॉल पडलाय. सो मॅनेजमेंट टीमने बघितलंय आणि फिल्डर्सने देखील बघितलेलं आहे नीटलशा. यात मात्र शंकाने. हा षटकार. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती ती 22. बॉलचे लगेच 14 आणि 14 बॉल 17. प्रमुख गोलंदाजावरती सध्या हल्ला. ओहो येस इट इज आउट. इट्स अ क्लीन प्लम. अग्रेशन असावं लागतं ऍज अ बॉलर तेव्हाच तुम्ही त्याच जिद्दीने चिकाटीने गोलंदाजी करू शकता. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलं प्रमोद पावशेने. बाद होतोय साजेश माळी. सामना आता फसलाय. 13 बॉल आणि गरज येते 17 धावांची. सांग सांग मालू कसं मी घालू. सांग सांग मालू कसं मी घालू. सोन्याचं दागिनं. क्रमांकावरती निखिल माळीचं आगमन. आणखी एक स्लॉग हिटर आलेला आहे. क्षितिज माळी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तो चाचपडत खेळत होता थोडा सुरुवातीला
पण पावशेने पहिल्या 5 बॉल मध्ये धावा खर्च केलेल्या 16. यॉर्करचा प्रयत्न पुन्हा ग्लान्स केलेला डीप स्क्वेअर लेगला. सेकंडचा कॉल. निखिल माळी धावतोय स्ट्रायकिंग एंडला आणि पोहोचला देखील. बॅकिंगला फिल्डर आहे. धावा मिळतात 2. महागड षटक राहिलं. या षटकामध्ये साजेश माळीची विकेट आली पण धावा आल्या त्या 18 धावा आणि ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतो अंश 11 खेळण्याचा धाव फलक 24 वरती आहे. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळण्याला संग्राम 11 इथल्या विरुद्ध. अंपायर ड्रिंकचा सिग्नल करतात. पाणी पाहिजे खेळाडूंना. संयोजकांना विनंती आपण पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. पाणी बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट शरीरासाठी ती. 12 बॉल 15ची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. साजेश माळीची विकेट देखील मिळाली पण धावा देखील गेलेल्या आहेत. म्हणजे हा सामना दोन्ही बाजूने चाललेला आहे. या क्षणाला आपण सांगू शकत नाही की कुठे जाणार आहे हा सामना, कारण साजेशने बनवल्या होत्या 2 षटकाराने 14 धावा. त्यानंतर देखील डबल आल्या. टोटल 18 गेल्या. पावशे थोडासा नाराज आहे पण जाता जाता त्याने साजेश माळीला देखील पाठवलं मैदानाच्या बाहेर. क्षितिज माळी आणि निखिल माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर बॉलिंग मार्क वरती आलाय साहिल दरे. 12 चेंडू 15 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. हे षटक जर इकॉनॉमिकल आलं तर अंश 11 खेळणं बॅकफुटला अथवा ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतील. दरे टॉप एज संधी यावेळेला कॉल गोलंदाजाचा कॉट अँड बोल्ड आल्या बरोबर इथे विकेट मिळवले साहिलने आणि आता हलवून ठेवेल तो असं वाटतंय अंश 11 खेळण्याला. तिसरा झटका. आणि नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती अश्विन माळी. अंडर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आलाय. माइंडसेट पॅव्हलियन मधून काय त्याला सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये काय करायचंय तर इक्वेशन तुमच्या समोर. 11 चेंडू 15 धावा. 18 बॉल मध्ये 33 धावांची गरज होती. 17-27 आल्या. 16-25 15-23 14-17 13-17 12-15 आणि आता 11-15. अगोदर धावा वेगाने कमी होत होत्या तर आता त्या धावा थांबलेल्या आहेत. बॉल देखील कमी होत चाललेले आहेत. क्लोज एन्काउंटर अंश 11 खेळणे अगेन्स्ट संग्राम 11 इथलस. तयार गोलंदाज पुन्हा एकदा साहिल दरे. ओहो टेस्ट मॅचची फील्ड देणारा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हलका बाहेर राईज होत असताना सुपर कॉन्फिडेंटली बॉलिंग करत आहेत. आत्मविश्वास फार गरजेचा असतो आणि तो आत्मविश्वास सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि सध्या तशीच कामगिरी गोलंदाज साहिल दरेकडून. बॉल शिल्लक 10 आहेत आणि 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. डाऊन द ग्राउंड फिल्डर फार वेगाने मिसफील्ड. पावशी येतोय. अडवलाय चेंडूला. थ्रो करेल. धावा मिळतात तोपर्यंत 2. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला चेंडूला त्याने थांबवलं. 2 धावा सेव्ह केलेल्या. 2 धावा मिळतात. अंश 11 खेळणे ऑन 26 13 ब्रेक वाईट. 13 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. नेक टू नेट फाईट. ही मॅच फार अगोदर सुरुवात झालेली आहे पण असं वाटतंय की आता या मॅचची पुन्हा एकदा सुरुवात होईल. 9 चेंडू 13. साहिल दरे राउंड द विकेट. अश्विन माळी साडी. ओहो गुडलेन स्पॉट वरती पडला आणि तिथून राईज झाला बॉल. काटा बदलतोय. राउंड द विकेटने विथ द अँगल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. प्रिव्हियस बॉल जो डॉट आलेला आहे पडला आणि फार बॉल बाहेर निघाला विथ द अँगल. सुपर्ब. बॉल शिल्लक आहेत आता 8 बॉल 13ची मॅच आहे. अंश 11 खेळण्यासाठी
पुन्हा गोलंदाज जेव्हा तो बॉलिंग मार्क वरती येतोय, पुढचा चेंडू मला कसा टाकायचा हा सर्व विचार करून. ओहो हो, इथे वेगवान आणखी एक डॉट बॉल. या मॅच मध्ये आता 7-13चं समीकरण. काय गोलंदाजी केली आहे. जरूर या बॉलिंग युनिट मधल्या सर्वात महत्वपूर्ण गोलंदाजाला मार पडला, पण त्यानंतर आलेला साहिल दरे, काय गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती विकेट, पुढच्या 4 बॉलवरती देखील 2च धावा आलेल्या आहेत. अश्विनला 3 डॉट टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत फक्त 2 धावांचं षटक. 7 बॉल 13. दरेने पुन्हा डीप ठेवल्या बॉलला. नॉन स्ट्रायकिंग एंडला, आता स्ट्रायकिंग एंडला. काय घडलंय त्या दोन्ही बाजूला संधी गमावली आहे. मात्र इथे फलंदाज दोघेही सेफ आहे. धाव देखील मिळाली नाही. यशस्वी षटकाची सांगता प्रत्येक खेळाडू साहिल दरेला भेटतोय, कारण त्याची कामगिरी राहिली. फक्त 2च धावा, 1 विकेट महत्वपूर्ण मिळवली आहे. आणि हा सामना शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल, गरज आहे आता 13 धावांची बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळणेला. सहा बॉल आणि आता गरज आहे ती 13 धावांची. बॉलिंग मार्क वरती आलाय रोशन पावशे. फील्ड पोझिशन आपण पाहूया. डीप स्वीपर, कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला 3 आहे. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, स्ट्रायकिंग एंडला निखिल माई. संग्राम 11 नितलस विरुद्ध अंश 11 करणे. बी पोल मधला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. 6 बॉल 13 धावा. ओ फटका फसलेला आहे. शॉर्ट कव्हरला प्रमोद पावशे पोहोचला. कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय, तर या वेळेला मात्र आता बाद होतोय. अश्विन माई. की आता बाद होईल निखिल माई, पण तुम्हाला शांतीत क्रांती करावी लागते. प्रसंग सावधान तुम्हाला व्हावं लागतं. एक्साइट होऊन प्रमोद पावशेकडून कॅच ड्रॉप झालेली आहे. मात्र ते सर्व विसरून आता पुढे काय करायचंय याचा विचार दोन्ही संघांना करायचा आहे. नवीन फलंदाज कल्पेश गोंधळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 बॉल 12 धावा बनवायचा आहेत. त्याची भारदस्त शरीर यष्टी बॉडी लँग्वेज सांगते की मारत खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे आला तर षटकार येईल, अन्यथा तो विकेट देखील देऊन जाईल. पाहूयात काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. बरंच काय बाकी या मॅच मधलं. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा आयोजित स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामसमंडळ चषक 2024. 5 बॉल 12. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. पाहूया निखिल स्ट्राइक घेईल का. थांबलाय निखिल, म्हणजे स्ट्राइक स्वतःला त्याला हवी आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला आला. 1 धाव मिळते. धावा 27. बॉल उरले 4 आणि 4 बॉल 11 धावांची गरज. 12 बॉल 15चा सामना होता. 6-13 आला. 4-11 वरती येऊन ठेपलाय. पुन्हा गोलंदाज रोशन. 4-11. हो हेलिकॉप्टर लॉंग ऑन द फिल्डर. नो चान्स फॉर फिल्डर. 1 बॉल ओव्हर दी लाईन. 4 रन्स. चौकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहतोय जो कुठेतरी बॅकफुटला होता अंश 11 खेळणे. या चौकाराने पुन्हा ते मॅच मध्ये येत आहेत. 3 बॉल 7 धावांची गरज आहे. निखिल माईकडूनच सर्वाधिक अपेक्षा अंश 11 खेळण्याला, तर दुसऱ्या बाजूने रोशननी पहिल्या 3 बॉल मध्ये जी गोलंदाजी केलेली आहे, कदाचित तशी जर झाली तर 3 बॉल या 7 धावा डिफेंड होणार आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. रोशन तयार, निखिल तयार. 3 बॉल 7. ओहो जुसिया फॉली
आणि चेंडू सीमा रेषा पार लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा सुवर्ण षटकार निखिल माळीचा. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. लागेल रोशन पावशेला. साहिल दरेची गोलंदाजी. कॅच सुटली होती हा प्रश्न जरूर आता मैदानाच्या आतमध्ये देखील असेल, प्रेक्षकांमध्ये चर्चा असेल. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर अशा पद्धतीच्या खेळ आपण सर्वांनी बघितलेले आहेत. मग ते ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, इथे तेच घडलंय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार आलाय, षटकार आलाय. 2 बॉल एका धावेची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या अंश 11 खेळणेला. अंडर प्रेशर बॅटिंग केलेली आहे. प्रमोदला आठवत असेल आता तो झेल, मात्र ते सर्व विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. 2 चेंडू एका धावेची गरज. बॉल तयार रोशन पावशे. सिली मिड ऑफ पॉइंटला फिल्डर, थर्ड मॅनला फिल्डर. बॉल तयार. ओ बॅटचा चेहरा आणि ते फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. मॅच मध्ये ट्विस्ट. निखिल माळी होतोय बाद आणि आता सामना 1 बॉल 1 वरती. पैसा वसूल सामना. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं ते साजेश माळी कडून. क्षितिज माळी स्वस्तामध्ये बाद झाला. निखिलची कॅच ड्रॉप झाली. चौकार षटकार आलेला आहे. अश्विनने जरूर त्याच्या विरुद्ध डॉट बॉल आले, मात्र आता सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय रोशन पावशे गोलंदाजाने. 1 बॉल एका धावेची गरज आहे. चर्चेला उधाण आलेल्या प्रेक्षकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करण्यात येते. इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. सूचना दोन्ही संघांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय गोंधळी. स्ट्राईक त्याच्याकडे लेफ्टी आहे. नौका मैदानाच्या आतमध्ये आला. अंडर प्रेशर आलेला. प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे, प्रेशर फलंदाजावरती देखील आहे. पाहूयात हा सामना कोणता संघ विजय होतोय. अंपायर देखील चर्चा करतात काय घडणार आहे. एक्झॅक्ट त्यांची काय चर्चा सुरू आहे. एका बॉल मध्ये एका धावेची गरज. मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. सो पुन्हा या चर्चेनंतर आपण जाऊया त्या मॅचच्या दिशेने. अंश 11 खेळणे विरुद्ध संग्राम 11 इथलाच. 1 बॉल एका धावेची गरज. फलंदाजाचे शेजारी वाढलेत. 1 बॉल 1. ओहो हवेमध्ये बॉल आहे. 9 सेकंडला संधी आणि डायरेक्ट हिट मिस. इथे काय घडलंय. हा थ्रो होता की डायरेक्ट हिट होता. बॉल पकडता आला नाही प्रमोदला की डायरेक्ट हिट मिस झालेले. हा सामना तर संपलेला आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा. नॉन स्ट्रायकिंग एंडला पकडता देखील आला असता, पण इथे डायरेक्ट हिट देखील मिस झालेला आहे आणि हा सामना जिंकला शेवटच्या सेकंदामध्ये, शेवटच्या बॉल वरती अंश 11 खेळण्याने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक संग्राम 11 इथलंच. व्हॉट अ मॅच. एका चित्त थरारक सामन्याचे आपण सर्वजण साक्षीदार होतो. हा विजय जरूर अंश 11 खेळण्याचा आहे, पण हा विजय आमच्या मॅनेजमेंट टीमचा आहे. श्रीराम विठ्ठल रखुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा आयोजित स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामसमंडळ चषक 2024. व्हॉट अ मॅच. नाराज आहेत संग्राम 11 इथलच खेळाडू. चर्चा करतायत. आत्मपरीक्षण करणं गरजेचं. कुठे चुकलं, काय चुकलं, या सर्व चुका सुधारा. पुढच्या स्पर्धेसाठी आपणास शुभेच्छा. मात्र शेवट का होईना
तोंडातून घास पुन्हा एकदा खेचला अंश 11 खेळण्याने दुसरा विजय मिळवला या स्पर्धेमधला. 4 बॉल 11 धावसंख्येची खेळी करणारा या मॅचला खेचून आणणारा मधल्या फळीचा फलंदाज निखिल माळी मॅन ऑफ द मॅच. निखिल माळी 4 बॉल 11 धावांची गरज असताना त्याच्या बॅट मधून षटकार चौकार आले आणि तिथून हा सामना आला तो अंश 11 खेळण्याच्या बाजूने. आमचे लाडके आयोजक परेश दादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण निखिल माळीला सामनावीरचा पुरस्कार जाहीर करतोय. अभिनंदन खेळणे. हार्ड लक संग्राम 11 इथलंच फार चांगली फाईट दिली आपण. इतिहासात पराभवाची देखील नोंद होते, फक्त तुमच्या संघर्षात दम असायला हवा. तो दम संग्राम 11 इथलंच दाखवला, पण शेवट हा सामना राहिला अंश 11 खेळण्याचा. मिस्टर इंडिया मूवी मधलं ते गाणं मला आठवत आहे, जिंदगी की यही रीत है दोस्तों, हार के बाद जीते, हार के बाद जीते. फार चांगला सामना, प्रेक्षकांना हवा असा सामना. या सामन्याचा आनंद प्रत्येक प्रेक्षकाने लुटला आणि क्रीडा रसिकांना, क्रीडा शौकीनांना अशा सामन्याची अपेक्षा असते. तसा मागचा सामना होता. म्हणजे कुठे जाऊ नका, बी पोलचा तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला स्टार ओवे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला I11 कोण या दोन संघांदरम्यान. डिंग डॉंग ओवे